नमस्कार आणि जॉबजॉन हबमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. जर संरक्षण क्षेत्रात म्हणजे डिफेन्स सेक्टरमध्ये काम करायचं स्वप्न असेल ना, तर आजचा हा भाग खास तुमच्यासाठी आहे. कारण आज आपण पुण्यातील एका खूपच प्रतिष्ठित संस्थेबद्दल बोलणार आहोत. डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी म्हणजेच DIT. इथे अप्रेंटिसशिपची जबरदस्त संधी आली आहे. चला तर मग पाहूया ही संधी नेमकी काय आहे आणि ती करिअरला कशी एक नवी दिशा देऊ शकते. जर या प्रश्नाचं उत्तर हो असेल तर मग तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहात. कारण DITने नुकतीच एक जाहिरात काढली आहे जी पदवीधर आणि डिप्लोमाधारकांसाठी संरक्षण क्षेत्रात पाऊल ठेवण्याची एक सुवर्ण संधी आहे असं म्हणायला हरकत नाही. तर ही भरती DIT पुणे या नामांकित संस्थेत होते आहे. आणि ही जी पदं आहेत ना, ती शिकाऊ उमेदवार म्हणजे अप्रेंटिस म्हणून भरली जाणार आहेत. आता ह्याचा सगळ्यात मोठा फायदा काय, तर तुम्हाला थेट डिफेन्स सेक्टरमधल्या कामाचा अनुभव मिळणार आहे, जी करिअरसाठी एक खूपच दमदार सुरुवात ठरू शकते. या भरतीमधून एकूण 6 जागा भरल्या जाणार आहेत. आता तुम्हाला वाटेल की फक्त 6 जागा, पण एक गोष्ट लक्षात घ्या, संरक्षण क्षेत्रातल्या अशा विशेष संधी खूप कमी वेळा येतात. त्यामुळे योग्य उमेदवारांसाठी ही एक अत्यंत मौल्यवान संधी आहे. तर मग आता बघूया की नक्की कोणती पदं उपलब्ध आहेत आणि कोणत्या पदासाठी किती जागा आहेत. हे आपण आता एकदम सविस्तरपणे पाहूया, म्हणजे आपल्याला आपल्या पात्रतेनुसार कुठे अर्ज करायचा आहे हे ठरवणं सोपं जाईल. तर इथे आपण बघू शकता की एकूण 3 प्रकारची पदं आहेत. ग्रंथालय सहाय्यक म्हणजे लायब्ररी असिस्टंटसाठी 1 जागा आहे, सहाय्यक म्हणजेच असिस्टंट पदासाठी 2 जागा आणि सगळ्यात जास्त म्हणजे 3 जागा या प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणजेच लॅब टेक्निशियन या पदासाठी आहेत. आणि इथे ना एक सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट आहे ती म्हणजे पात्रतेतील लवचिकता. प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि सहाय्यक या पदांसाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर अर्ज करू शकतात. याचाच अर्थ तुमच्याकडे कोणतीही डिग्री असली तरी तुमच्यासाठी संधीचे दरवाजे उघडे आहेत. आहे की नाही चांगली गोष्ट? ओके, तर शिक्षणाबद्दल आपण बोललो. आता वळूया काही इतर महत्त्वाच्या गोष्टींकडे, जसं की वयोमर्यादा काय आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मानधन म्हणजेच स्टायपेंड किती मिळणार आहे. चला जाणून घेऊया. इथे वयोमर्यादा अगदी स्पष्ट दिलेली आहे. सर्व पदांसाठी ती 18 ते 27 वर्षे अशी निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी तुमचं वय या निकषात बसतंय की नाही हे एकदा नक्की तपासून घ्या. आता येऊया मानधनावर. तर इथे तुमच्या शैक्षणिक पात्रतेनुसार मानधनात थोडा फरक आहे. जे उमेदवार पदवीधर आहेत म्हणजे ग्रॅज्युएट आहेत त्यांना दरमहा 12,300 रुपये मिळतील, तर डिप्लोमा उमेदवारांसाठी ही रक्कम 10,900 रुपये असणार आहे. आणि हे मानधन तुम्हाला कसं मिळेल याचंच हे डिटेल आहे. तुमच्या एकूण मानधनाचा एक भाग थेट तुमच्या बँक खात्यात सरकारी योजनेअंतर्गत जमा होईल, ज्याला आपण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच DBT म्हणतो. पदवीधरांसाठी ही रक्कम 4,500 रुपये आहे, तर डिप्लोमाधारकांसाठी 4,000 रुपये आहे. चला आता या सगळ्या माहितीमधल्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. तो म्हणजे अर्ज करण्याची आणि मुलाखतीची नेमकी प्रक्रिया काय आहे. या भरतीची निवड पद्धत खरंच खूप सोपी आणि थेट आहे. ती आहे वॉक इन मुलाखत. म्हणजे काय, तर यासाठी कोणतीही लेखी परीक्षा नाहीये. फक्त ठरलेल्या दिवशी ठरलेल्या ठिकाणी थेट मुलाखतीसाठी हजर राहायचंय. याचा सरळ आणि सोपा अर्थ असा आहे की तुमची निवड पूर्णपणे आणि फक्त तुमच्या मुलाखतीतील कामगिरीवर अवलंबून असेल. त्यामुळे या मुलाखतीची चांगली तयारी करणं हेच तुमच्या यशाचं गमक ठरणार आहे. तर ही प्रोसेस नक्की कशी काम करेल बघा. सगळ्यात आधी तुमची पात्रता तपासा. त्यानंतर सगळी आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. मग DITच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन नोंदणी पूर्ण करा आणि शेवटी मुलाखतीच्या दिवशी सर्व कागदपत्रांसोबत तिथे हजर राहा. अगदी सोपं आहे नाही का? ही तारीख आत्ताच तुमच्या कॅलेंडरमध्ये मार्क करून ठेवा, 6 एप्रिल 2026, कारण हीच ऑनलाईन नोंदणी करण्याची शेवटची तारीख आहे. आणि याच दिवशी वॉक इन मुलाखत सुद्धा होणार आहे. त्यामुळे हा दिवस अजिबात विसरू नका. वेळ आणि ठिकाण दोन्ही अगदी स्पष्ट आहेत. सकाळी ठीक 11 वाजता डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी, गिरीनगर, पुणे येथे पोहोचणं आवश्यक आहे. पत्ता नीट लिहून घ्या. ओके, तर सगळं संपवण्याआधी एक फायनल चेकलिस्ट पाहूया, जेणेकरून मुलाखतीच्या दिवशी तुमची कोणतीही धावपळ होणार नाही आणि तुम्ही पूर्ण तयारीनिशी तिथे पोहोचाल. हा मुद्दा खूपच जास्त महत्त्वाचा आहे. मुलाखतीला जाताना तुमचे सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स, त्यांच्या झेरॉक्सचा एक सेट, आधार किंवा पॅन कार्डसारखं ओळखपत्र आणि पासपोर्ट साईज फोटो सोबत ठेवा. आणि हो, जर तुम्हाला कामाचा अनुभव असेल तर त्याचं पत्रही सोबत न्यायला विसरू नका.
तर सर्व माहिती आता तुमच्या समोर आहे. संरक्षण क्षेत्रात करिअर करण्याची ही एक खूप चांगली संधी आहे. आता फक्त गरज आहे चांगल्या तयारीची. 6 एप्रिल रोजी पूर्ण आत्मविश्वासाने मुलाखतीला सामोरे जा. जॉब्स माझा नंबर पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या वेळी.